नमस्कार, आपण पाहता लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवड मधून एक अत्यंत सुन्न करणारी आणि तितकीच दिलासादायक बातमी समोर येते। एका गृहनिर्माण संस्थेच्या आवारात खेळण्यातील सायकल चालवणाऱ्या लहान मुलीला एका भरधाव कारने चिरडल्याची थरारक घटना घडली आहे। या अपघाताचे मन हेलावून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ही चिमुकली सोसायटीच्या आवारात शांतपणे आपली सायकल चालवत होती। तितक्यात एक कार तिथून वळण घेते आणि त्या मुलीला थेट धडक देते। या धडकेनंतर कारचे मागचे चाक थेट मुलीच्या अंगावरून जाते। दृश्य इतके भयानक आहे की पाहणाऱ्याच्या छातीचा ठोका चुकावा। या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत या चिमुरडीचा जीव वाचला असून देव तारी त्याला कोण मारी याचीच प्रचिती आली आहे। अपघातानंतर मुलीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तिच्यावर उपचार करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। सोसायटीच्या आवारात गाड्या चालवताना चालकांनी नक्की किती वेग ठेवावा आणि लहान मुलांच्या सुरक्षितेचा काय असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।